जिल्हा परिषद सह खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भातला 15 जून 2026चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. शिक्षण सेवक, शिक्षक यांची सेवा जोड, वेतन निश्चिती आणि परिवीक्षाधीन कालावधीतील मानधन आणि त्यानंतरची वेतन श्रेणी या सर्व पार्श्वभूमीवर या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळणारी माहिती शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाचा थोडक्यामध्ये अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 15 जून 2026चा शिक्षकांसाठीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबत या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आणि त्याच्या बाजूलाच हाईपचं एक बटन दिसेल, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता. आता आपण जाणून घेऊया शासनाचा हा GR काय आहे तो. नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने नियुक्त होते त्यावेळेस त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वेतन संरक्षण व वेतन निश्चितीबाबत उपरोक्तप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत. वस्तुतः संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. असे असतानाही क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय आहे. प्राप्त झालेल्या निवेदनाद्वारे काही मुद्द्यांबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षिले आहे. हे मुद्दे व त्याबाबतचे शासनाचे स्पष्टीकरण याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी उपस्थित मुद्दे आणि स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. मुद्दा क्रमांक 1. पूर्व सेवेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर विभागातील सेवा जसे की वर्ग 4 अथवा गट ड मधून शिपाई, परिचर, पहारेकरी, कक्षसेवक व इतर गट ड पदावरून तसेच वर्ग 3 अथवा गट क मधून लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार व इतर गट क पदावरून शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती होऊन असमान असलेल्या शिक्षणसेवक पदावर विहित पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोडसह वेतन निश्चितीचे लाभ देण्यासाठी सदर शासन निर्णय लागू होतो किंवा कसे या संदर्भातील स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. उमेदवाराची पूर्वीची नियुक्ती गट क मधील आहे अथवा गट ड मधील आहे या बाबी विचारात न घेता उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता किंवा कसे पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्याची पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे शिक्षणसेवक पदासाठी केलेला अर्ज
पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने केला आहे किंवा कसे, तसेच पूर्वीची नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीवरून अधिक खंड असू नये इतक्याच बाबी विचारात घ्यावयाच्या आहेत. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, लागू होत असल्यास कमीत कमी किंवा जास्त वेतन श्रेणीवरून आलेल्या म्हणजे नियुक्ती समान पदावर झाली नसल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा जोड व वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी. मुद्दा क्रमांक 2 आणि 3च्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं असल्यामुळे आता आपण मुद्दा क्रमांक 3 सुद्धा जाणून घेऊ. उदाहरणार्थ, पूर्वीच्या शासकीय निमशासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी यस 7 किंवा त्याखालील वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्यांची वेतन निश्चिती धारण करीत असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10 किंवा S14 किंवा त्यावरील जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का याबाबत स्पष्टता असावी. या अनुषंगाने मुद्दा क्रमांक 2 आणि 3चं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. उदाहरणार्थ, क्ष ही व्यक्ती यस 7 या वेतन श्रेणीत ₹25,200 इतके वेतन घेत असताना त्याची यस10 किंवा यस14 या वेतन श्रेणीतील शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्याची वेतन निश्चिती यस10 या वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजे ₹29,200 या टप्प्यावर, तर यस14 या वेतन श्रेणीतील ₹38,600 या किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. जर सदर व्यक्ती यस7 या वेतन श्रेणीत 30,200 इतके वेतन घेत असताना त्याची वरीलप्रमाणे निवड झाल्यास यस10 या वेतन श्रेणीतील 31,000 या पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे, तर यस14 या वेतन श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 2 आणि 3 हा वेतन निश्चितीच्या अनुषंगाने महत्त्वाचं स्पष्टीकरण देणार आहे. आता आपण या ठिकाणी मुद्दा क्रमांक 4 जाणून घेऊया. सेवा जोड व वेतन निश्चिती करून द्यावयाचा वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा की सदर कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर द्यायचा आहे, हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा आहे, शिक्षण सेवकांच्या परिवीक्षाधीन कालावधीमध्ये वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, संदर्भाधीन शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी 3 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परिवीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चिती करण्यात येईल असे काही प्रशासनिक अधिकारी यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे असे 3 मुद्दे आहेत, अर्थात मुद्दा क्रमांक 4, 5 आणि 6 त्यांचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चिती संदर्भाधीन शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18/2/2026 पासून करणे आवश्यक आहे व त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे. या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासूनच वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय असेल. परिवीक्षाधीन कालावधी लागू राहील याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. शिक्षण सेवक परिवीक्षाधीन कालावधीतच वेतन संरक्षण व वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे. हा जो स्पष्टीकरणाचा भाग आहे तो अनेक शिक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 7,
सेवा जोड व वेतन निश्चिती करत असताना अनुसरावयाची कार्यपद्धती स्पष्ट करावी. म्हणजे सेवा जोड हे सामान्य प्रशासन विभाग व वेतन निश्चिती ही वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो हे करतील की फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे करायची आहे. त्या नियुक्ती प्राधिकाराकडे या संदर्भात जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 8. बहुतांश प्रशासन अधिकारी असे म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधन तत्वावर स्वीकारली आहे, त्यामुळे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी कशी काय देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा. या संदर्भातलं स्पष्टीकरण आहे. असा दावा केला असल्यास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही. संदर्भाधीन शासन निर्णय हा शासनाने माननीय उच्च न्यायालयाचे काही प्रकरणातील न्याय निर्णय विचारात घेऊन व वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे. त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महत्त्वाचे असे 8 मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांचं अत्यंत व्यवस्थित, समर्पक आणि स्पष्टपणे केलेलं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. शिक्षकांसाठी हे मुद्दे आणि त्यांचं स्पष्टीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. यानंतर काही महत्त्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे, त्या आपण यथावकाशपणे पाहू शकता. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्याला जर हा शासन निर्णय जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण संकेतस्थळाचा आणि संकेतांकाचा उपयोग करू शकता. संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता. सोबतच कॉमेंट बॉक्सच्या बाजूला एक हाईपचं बटन आपल्याला दिसेल, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा हा शिक्षकांसाठी असणारा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.